मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते 8ही दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये जेलभरो आंदोलन करणार आहेत। 8ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीच्या 8 बड्या नेत्यांच्या नेतृत्वाचे पाटील, पद्मसिंह पाटील, जयंत पाटील, सुरेश धस, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे मैदानात उतरत आहेत। दरम्यान जेलभरो आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल असं राष्ट्रवादीने स्पष्ट केलंय। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। औरंगाबादहून आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या जीवावर राष्ट्रवादीने पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाला कितपत कार्यकर्ते प्रतिसाद देतील किंवा मिळतोय? सध्याची तरी अवस्था पाहता राष्ट्रवादीने याची जय्यत तयारी सुरू केलेली आहे। मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे आणि संपूर्ण मराठवाड्यात चक्का जाम करण्याचा त्यांचा उद्दिष्ट आहे आणि असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। जेही महत्त्वाचे शहरांना जोडणारे हायवे आहे हे सगळे हायवे राष्ट्रवादी काँग्रेस आज जाम करणार आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी हे आंदोलन असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, त्यांची वीज बिलं पूर्णपणे माफ व्हावी, विद्यार्थ्यांचे ट्युशन फीस पूर्णपणे माफ व्हाव्या आणि अडचणीत सापडलेल्या बळीराजाला पॅकेजची घोषणा करावी, म्हणजे बळीराजाला जगता येईल आणि आत्महत्या कमी होतील। याच्यासाठी सरकार गंभीर नाही, त्यांनी तातडीनं पावलं उचलावी। या सर्व मागण्यांसाठी राष्ट्रवादी हे आंदोलन असल्याचं सांगतंय। मात्र कुठंतरी या सगळ्या आंदोलनामागे एक राजकारण असल्याचे स्पष्टपणे दिसतंय। काल भाजपनं तातडीनं प्रेस कॉन्फरन्स घेत या सगळ्या आंदोलनावर टीका केली आहे। सिंचनाचे आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठवाड्याकडे संपूर्णकडे दुर्लक्ष केलं, मराठवाड्यावर अन्याय केला आणि यामुळेच मराठवाड्यात दुष्काळासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असा भाजप नेत्यांचा आरोप आहे। स्वतः रावसाहेब दानवे म्हणाले की मरगळीत गेलेला, मृत झालेला राष्ट्रवादी पक्ष जिवंत करण्यासाठी अशा पद्धतीची आंदोलनं आता राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या आंदोलनांना आता राजकारणाची किनार लागली आहे। सध्या तरी राष्ट्रवादीची तयारी जोरात आहे। सरकारला मेटाकुटीस आणण्याचा राष्ट्रवादी पूर्ण प्रयत्न करणार आहे असं चित्र दिसतंय। सुवर्ण, धन्यवाद विशाल, या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल। वेळोवेळी तुमच्याकडनं या एकंदरीत जेलभरो आंदोलनाबाबतचे अपडेट्स घेत राहणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।